नमस्कार. आपली मतं, आपले मुद्दे सामान्य माणसाला रुचेल, मग अगदी ज्यूसचं पॅकेट असो किंवा मग कोल्ड्रिंकची बॉटल असो, ते का, ते अगदी तिकिटाचे दर किंवा मग छोट्या मोठ्या डाटाच्या गोष्टी, इंटरनेटचे बिल्स, या सगळ्याचे मुद्दे राघव चड्डाच आपल्या राज्यसभेच्या भाषणांमध्ये करायचे. मात्र हे सगळं करताना आम आदमी पक्षानं त्यांना मागे बॅकफुटवर घेतलं. त्यांचा टाइम कमी करण्याची त्यांना आपल्या न्यायनिष्ठ मूर्तींकडे निवेदन केलं. याचं महत्वाचं कारण आहे, राघव चड्ढांनी ज्यावेळेस पार्टीला गरज होती, त्यातलं महत्वाचं योगदान द्यायचं होतं, त्यावेळेस त्यांनी ते योगदान दिलं नाही. ज्यावेळेस बीजेपी हात लावून त्यांच्या मागे पडलेली होती, त्यावेळेस ते लंडनमध्ये होते. मात्र राघव चड्ढा पार्टीच्या नजरेतनं वेगळे आहेत. म्हणजे पार्टी लाईनवर चालतात न चालतात हा वेगळा भाग आहे, पण पार्टी लाईनवर जावं यासाठी त्यांना राज्यसभेत पाठवलंय. दुसरी महत्वाची गोष्ट, राघव चड्ढा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोकांचे प्रतिनिधी म्हणून राज्यसभेत योग्य मतं मांडत होती. पण आता दुसरीकडे या सगळ्याचा क्लॅश ऑफ बॅक म्हणून राघव चड्ढा हे आपल्यासाठीच धोकादायक ठरतात की काय, म्हणून आम आदमी पक्षानं त्यांना बॅकफुटवर आणलंय. तुम्हाला काय वाटतं? राघव चड्ढांची मतं, राघव चड्ढांनी उठवलेले मुद्दे किती महत्वाचे होते आणि आता त्याचा इम्पॅक्ट नेमका काय होईल?